सर्वात सुरक्षित आणि अत्यंत गुप्त असा लष्करी तळ कुठे असू शकतो याचा जर आपण विचार केला तर तिथे जिथे शेकडो लोक दररोज अत्यंत श्रद्धेने आणि शांततेने प्रार्थना करत असतात. म्हणजे वरून पाहिलं तर अत्यंत पवित्र आणि शांत वाटणारं मंदिर. हो, अगदी तेच. आणि आतमध्ये एका कोपऱ्यात ठेवलेल्या साध्याशा दानपेटीखाली दडलेला एक जीवघेणा मशालींच्या प्रकाशाने उजळलेला असा गुप्त हिरतळ. बापरे, हे ऐकायलाच एखाद्या आधुनिक रहस्यकथेसारखं वाटतंय. हो ना, हे कोणत्याही आधुनिक स्पाय थ्रिलरमधलं दृश्य नाहीये. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण बाजिंदा या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 118 वरील एका अत्यंत थरारक आणि ऐतिहासिक प्रसंगाचा वेध घेणार आहोत. नक्कीच, आणि हा प्रसंग खूपच रंजक आहे. आजचं आपलं हे जे मिशन आहे ना, ते म्हणजे स्वराज्याच्या या अत्यंत गुप्त हेरगिरीच्या जगाचा वेध घेणं. त्यांची कार्यपद्धती काय होती आणि चुकीच्या ओळखीमुळे निर्माण झालेला एक भयानक प्रसंग कसा होता, हे सगळं आपण आज उलगडणार आहोत. जेव्हा आपण इतिहासाचा विचार करतो तेव्हा सहसा समोर येतात ती युद्धे किंवा उधळलेले घोडे आणि तलवारींचे वार. हो, अगदी बरोबर. पण हा जो मजकूर आहे ना, तो आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या जगात घेऊन जातो. हे असं जग आहे जे सावल्यांमध्ये काम करतं. म्हणजे गुप्ततेच्या पडद्यामागे. हो, हेरगिरीची ही अशी व्यवस्था आहे जिची माहिती सर्वसामान्यांना कधीच नसते. हा प्रसंग केवळ एक थरारक घटना नाहीये बरं का. तत्कालीन गुप्तहेर व्यवस्था किती शिस्तबद्ध होती याचा तो एक पुरावा आहे. म्हणजे युद्धांचे निकाल केवळ रणांगणावर ठरत नव्हते, तर अशा अंधाऱ्या जागांवर मिळवलेल्या माहितीवरही अवलंबून असायचे. अगदी तसंच. या प्रसंगाची सुरुवातच मुळे एका अत्यंत तणावपूर्ण घटनेने होते. आपण पाहतो की सखाराम आणि त्याचे 3 साथीदार त्या दानपेटीखालच्या दगडी पायऱ्या उतरून खाली जातात. आणि तिथे गेल्यावर त्यांना काय दिसतं? तिथे एक वृद्ध माणूस त्यांच्यावर प्रचंड संतापलेला दिसतो. त्याच्या रागाचं कारण म्हणजे त्यांनी परवलीचा शब्द म्हणजे पासवर्ड सांगायला थोडा वेळ लावला. हो, आणि तो वृद्ध त्यांना थेट सांगतो की या एका चुकीमुळे तुमचा बिनकामी जीव गेला असता. इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. म्हणजे जर एखादी व्यक्ती स्वतःहून त्या गुप्त दरवाजाने आत येत आहे, तर केवळ एका शब्दाला उशीर झाला म्हणून थेट मृत्यूची शिक्षा देणं हे थोडं अतिरेकी नाही वाटत का? बरं, वरवर पाहता हे कुणालाही अतिरेकी वाटू शकतं. पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की गुप्तहेर खात्याचा कार्यपद्धतीत संशयाला अजिबात जागा नसते. अच्छा, म्हणजे तिथे फक्त 100% खात्रीच चालते. हो, 100% खात्री. कारण काय म्हणतात त्याला, परवलीचा शब्द हा केवळ दारे उघडण्याचा मार्ग नसून तो समोरच्या व्यक्तीच्या ओळखीचा एकमेव पुरावा असतो. म्हणजे तो शत्रू आहे की मित्र हे ठरवण्याचा निकष. अगदी बरोबर. जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती गुप्त तळावर येते तेव्हा जर शब्द उच्चारण्यात क्षणभराचाही विलंब झाला तर त्याचा अर्थ असा काढला जातो की ती व्यक्ती शत्रूची हेर असू शकते. बाप रे, म्हणजे चुकून किंवा पाठलाग करत आलेली व्यक्ती. हो ना, अशा परिस्थितीत विचार करण्यासाठी वेळ घालवणं म्हणजे संपूर्ण गुप्तहेर तळाला आणि पर्यायाने स्वराज्याला धोक्यात टाकण्यासारखं असतं. त्यामुळे विलंबाची शिक्षा थेट मृत्यू असणं हा कोणताही रागाचा भाग नसून तो एका अत्यंत कठोर अशा सुरक्षा प्रणालीचा भाग होता. हां, आता समजलं. पण सुरक्षेचा विषय निघालाच आहे तर मी एक विचार करत होते. त्या गुप्त प्रवेशद्वाराच्या जागेबद्दल मला एक मोठी शंका येते. कोणती शंका? म्हणजे मंदिरातील दानपेटीखाली हा रस्ता आहे. अत्यंत वर्दळीची आणि सार्वजनिक जागा म्हणजे मंदिर. तर अशी जागा गुप्त कामासाठी निवडणं हे मूर्खपणाचं किंवा अत्यंत धोक्याचं नाही वाटत का? हे बघा, हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. पण इथेच मानवी मानसशास्त्राचा खूप हुशारीने केलेला वापर दिसून येतो. म्हणजे काय म्हणतात त्याला? सोशल कॅमोफ्लाज. अगदी तेच. जर निर्जन जागेवर लोकांची ये-जा दिसली तर तिथे लगेच संशय निर्माण होतो. पण मंदिरात दिवसभर शेकडो अनोखी लोकांची वर्दळ असते. हो, तिथे कोणी कोणाकडे लक्ष देत नाही. गर्दीत मिसळून जाणं आणि डोळ्यांसमोर असूनही अदृश्य राहणं हे हेरगिरीचं सर्वात मोठं तंत्र आहे. आणि शिवाय मंदिरातील घंटांचा नाद किंवा भजनांचा आवाज असतो. अच्छा, म्हणजे जमिनीखाली चालणाऱ्या हालचालींचे आवाज लपवण्यासाठी ती एक नैसर्गिक ढाल बनते. हो ना, आपण ज्याला अत्यंत पवित्र आणि उघडं मानतो तिथे असा काही गुप्त तळ असू शकतो असा विचारच शत्रूच्या मनात येत नाही. हे तर आजच्या काळातील स्पाय थ्रिलर चित्रपटांसारखं झालं. जसं एखाद्या बुकशेल्फ मागे दडलेला गुप्त दरवाजा असतो, अगदी तसंच. आणि दानपेटी ही अशी गोष्ट आहे जी सहसा कोणी विनाकारण हलवत नाही. तिच्याकडे आदराने पाहिलं जातं. याच मानसिकतेचा फायदा घेऊन ही जागा निश्चित केली असावी.
हे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर ती जागा किती अचूक होती हे मला जाणवतंय. पण एकदा का तो गुप्त रस्ता आणि मशालींचा प्रकाश पार केला की आत केवळ एक बंकर नाहीये. नाही, तिथे एक वेगळंच जग सुरू आहे. तुला नकाशाभोवती मावळ्यांची एक अत्यंत गंभीर बैठक सुरू आहे. हे सर्व पाहता ते एखाद्या लष्करी मुख्यालयासारखं वाचतं ना? हो, अगदी. पण ते केवळ मुख्यालय नव्हतं. ते एका अर्थाने स्वराज्याचं इंटेलिजन्स हब होतं. तो वृद्ध माणूस सखारामला सांगतो की तिथे स्वराज्यातील सर्व हेरांकडून आलेल्या निरोपांचं पृथक्करण केलं जातं. हे पृथक्करण म्हणजे नेमकं काय? माहिती एकत्र करणं का? पृथक्करण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या माहितीचं अत्यंत बारकाईने विश्लेषण करणं, म्हणजे ॲनालिसिस करणं. अच्छा, म्हणजे नुसती माहिती गोळा करणं नाही तर तिचा अभ्यास करणं. हो. आता समजा एका हेराने माहिती दिली की शत्रूच्या गोट्यात धान्याची मोठी खरेदी होत आहे, आणि दुसऱ्या हेराने माहिती दिली की काही विशिष्ट मार्गांवरून सैन्याची हालचाल वाढली आहे. मग यावरून असा अंदाज बांधायचा की मोहिमेची तयारी सुरू आहे. अगदी बरोबर. या दोन्ही माहितीचं पृथक्करण करून शत्रू कोणत्या दिशेने येणार आहे याचा अचूक अंदाज बांधला जातो. केवळ माहिती गोळा करणं पुरेसं नसतं, तर ती पडताळून त्यावर योग्य कारवाई करणं हे या तळाचं मुख्य काम होतं. आणि तो वृद्ध पुढे हेही स्पष्ट करतो की इथून रायगडला किंवा राज्यभरात पसरलेल्या हेरांना रसद पुरवली जाते. म्हणजे काय हवं नको ते पोहोचवलं जातं. हो, म्हणजे एकाच ठिकाणाहून माहितीवर प्रक्रियाही होत आहे आणि आवश्यक ती रसद देखील पुरवली जात आहे. पण या पहिल्या कक्षेच्या पुढे गेल्यावर दुसऱ्या कक्षात जे चाललं होतं ते मला जास्त धक्कादायक वाटलं. हो, तिथे एक वेगळंच चित्र दिसतं. तिथे काही मावळे जडीबुट्टी कुटून औषधं बनवत आहेत आणि त्यांच्यासमोर नकली दाढीमिशी, फकीर आणि संन्याशाची वस्त्र पडलेली आहेत. बरोबर. म्हणजे एका बाजूला बंदुकीत दारू ठासली जातीये आणि दुसरीकडे संन्याशाची वस्त्र तयार केली जात आहेत. यावरून मला असा प्रश्न पडतो की एका हेरासाठी तलवारीपेक्षा त्याचं वेषांतर हे जास्त धारदार शस्त्र होतं का? नक्कीच होतं. हेरगिरीच्या दुनियेत शस्त्र हे नेहमीच अंतिम आणि सर्वात नको असलेलं साधन मानलं जातं. म्हणजे शस्त्र काढावं लागणं हे अपयश आहे. अगदीच तेच. जेव्हा एखाद्या हेराला त्याचं शस्त्र बाहेर काढावं लागतं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याची ओळख लपवण्याची कला अपयशी ठरली आहे. बापरे, हा विचार खूपच गंभीर आहे. उत्तम हेर तोच असतो ज्याला कधीही तलवार म्याणातून काढावी लागत नाही. संन्यासी किंवा व्यापारी यांचं वेश धारण करणं हे केवळ कपडे बदलणं नव्हतं, तर ते समाजाचा एक अदृश्य घटक बनणं होतं. हो ना? त्या काळात फकीर किंवा संन्याशांना आदर होता. त्यांना कुठेही मुक्तपणे फिरण्याची परवानगी होती. त्यांच्याकडे कोणीही संशयाने पाहत नसे. त्यामुळे अशी वस्त्र आणि नकली दाढीमिशी हे त्यांचं सर्वात प्रभावी हत्यार होतं. आणि औषधं बनवण्याचा विचार केला तर गुप्त मोहिमेवर असताना जर कोणी जखमी झालं तर तिथे अधिकृत वैद्य बोलावता येत नाही. हो, तिथे डॉक्टर कुठून आणणार? त्यामुळे प्राथमिक उपचारांसाठी लागणारी औषधं स्वतःच तयार करणं आणि सोबत बाळगणं ही जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट होती. म्हणजे माहिती मिळवणं, ती गुप्त ठिकाणी पाठवणं, वेषांतर करणं आणि स्वतःचं संरक्षण करणं, हे सगळं पाहता ही यंत्रणा किती प्रगत होती याची जाणीव होते. हो, ही एक संपूर्ण इकोसिस्टम होती. पण आता या कथेतील सर्वात मोठं आणि जीवघेणं वळण समोर येतं. सखारामची ओळख उघड होण्याचा प्रसंग. हो, ज्या सखारामला आणि त्याच्या साथीदारांना हा सर्व तळ दाखवला जात आहे ते मुळात हेर नाहीतच. हाच तर या कथेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तो वृद्ध माणूस हसत हसत त्यांना म्हणतो की येड्यांनो, परवली शब्द सांगितल्याशिवाय आपलं काम होत नाही, हकनाक जीव गेला असता की. हे वाक्य ऐकल्यावर सखारामच्या लक्षात येतं की एका भयंकर गैरसमजातून ते तिथे पोचले आहेत. म्हणजे सर्वांचा असा समज झालाय की हे चौघेही स्वराज्याचे हेर आहेत. हो ना. ही या प्रसंगातील मला वाटतं सर्वात मोठी मानसशास्त्रीय गुंतागुंत आहे. अगदी बरोबर. सखारामसाठी हा केवळ एक गैरसमज नसून तो मृत्यूचा सापळा बनला आहे. तो स्वतःशीच विचार करतो की जर आपण हेर नाही हे यांना समजलं तर हे लोक आपल्याला पुन्हा मारतील. आणि त्याचा हा विचार पूर्णपणे तार्किक आहे. कारण जो तळ इतका गुप्त आहे, जिथे परवलीचा शब्द वेळेवर न सांगितल्यास थेट मृत्यूशी शिक्षा मिळते, तिथे जर एखाद्या सामान्य माणसाने प्रवेश केला तर त्याची जिवंत बाहेर पडण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. हो, अशा परिस्थितीत भीतीपोटी सखाराम गप्प राहणंच पसंत करतो. म्हणजे तो सत्य सांगत नाही, पण गप्प राहून आणि आजूबाजूचं हे सर्व अत्यंत गुप्त वातावरण शांतपणे पाहून तो एका अर्थाने त्याच गुप्तहेर यंत्रणेला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे एखाद्या इम्पोस्टर सिंड्रोम सारखं आहे. अगदी तेच.
सत्य शोधून काढण्यासाठी बनलेल्या या तळावर सखाराम स्वतःच एक मोठं खोटं बनून वावरत आहे. जगण्याच्या तीव्र इच्छेतून माणसाला कसं वागायला भाग पडतं याचं हे एक विदारक उदाहरण आहे. सखारामचं हे गप्प राहणं धाडसातून आलेलं नाहीये, ते पूर्णपणे भीती आणि असमर्थतेतून आलेलं आहे. जेव्हा मृत्यू डोळ्यांसमोर दिसतो तेव्हा माणूस कोणताही विचार न करता केवळ जिवंत राहण्याचा मार्ग निवडतो. सखारामच्या जागी इतर कोणतीही व्यक्ती असती तर तिने हेच केलं असतं. स्वतःची खरी ओळख लपून आपण त्यांच्यापैकीच एक आहोत असं भासवणं हाच त्याच्याकडे एकमेव पर्याय उरला होता. आणि ही भीती अधिक गडद होण्याचं कारण म्हणजे त्यांना पुढे जे दृश्य पाहायला मिळतं ते अत्यंत भयंकर आहे. हो, तिसऱ्या कक्षातील दृश्य. आणि बघा, इथे आपल्या सर्व ऐकणाऱ्यांना एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचे आहे. आपण या विश्लेषणामध्ये केवळ बाजिंदर या पुस्तकातील मजकुराचे तटस्थपणे विश्लेषण करत आहोत. हो, कोणत्याही राजकीय किंवा हिंसक कृतीचं आपण समर्थन करत नाही आहोत. अगदी बरोबर. या कथानकात पुढे जे वर्णन केलं आहे, ज्यामध्ये फितुरांना अत्यंत क्रूरपणे शिक्षा दिली जाते, त्या अमानवीय पद्धतींचे आपण कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. आपला उद्देश केवळ तो ऐतिहासिक मजकूर समजून घेणारा आहे. तर मजकुरात पुढे काय घडतं? तर मजकुरात असं वर्णन आहे की जेव्हा सखाराम तिसऱ्या कक्षात पोहोचतो तेव्हा तिथे फितूर, हरामखोर आणि दगाबाज लोकांना उघडे करून पट्ट्याने मारले जात आहे. आर्त किंकाळ्या आणि रक्ताचे डाग यांनी तो पूर्ण कक्षा हादरून गेला आहे. हे खूपच अस्वस्थ करणारं वर्णन आहे. हो ना. पहिल्या कक्षांमधील ते शांत बौद्धिक आणि विश्लेषणात्मक वातावरण कुठे आणि या तिसऱ्या कक्षातील हे रक्तबंबाळ वास्तव कुठे, हा विरोधाभास मला खूप अस्वस्थ करणारा वाटतो. हा विरोधाभास त्या काळातील राजकीय आणि लष्करी वास्तवाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे गुप्तहेर खाते हे केवळ बुद्धीच्या जोरावर चालत नाही. नाही, त्याला एका अत्यंत कठोर आणि निर्देश शिस्तीचीही आवश्यकता असते. पहिल्या कक्षात जे चाललं होतं ते राज्याचं रक्षण करण्यासाठी होतं, पण तिसऱ्या कक्षात जे चाललं होतं ते त्या रक्षणाच्या व्यवस्थेला पोखरणाऱ्यांना संपवण्यासाठी होतं. कारण फितुरी हा कोणत्याही राज्यासाठी सर्वात मोठा धोका असतो. अगदी बरोबर. एका हेराने दिलेली चुकीची माहिती किंवा एका फितुरानं शत्रूला दिलेल्या राज्याचं गोपीत हजारो सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे फितुरीला अजिबात क्षमा नाही आणि त्याची शिक्षा अत्यंत भयंकर असेल हा संदेश देणं आवश्यक मानलं जात असावं. बौद्धिक विश्लेषण आणि शारीरिक शिक्षा या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या, ज्यावर या यंत्रणेचा पाया उभा होता. बापरे, आता सखारामच्या मानसिक स्थितीचा विचार केल्यास परिस्थिती किती भयंकर आहे हे समजतं. तो आधीच स्वतःची खरी ओळख लपवून खोटं बोलून तिथे उभा आहे आणि त्याच वेळी त्याच्या डोळ्यांसमोर खोटं बोलणाऱ्यांचे हालाल करून त्यांना मारलं जात आहे. आपण जे खोटं बोलत आहोत ते जर उघडकीस आलं तर आपलाही असाच शेवट होईल, या कल्पनेनेच सखारामच्या अंगाचा थरकाप उडाला असेल. सखारामची ती अवस्था खरोखरच शब्दात सांगणं कठीण आहे. ती केवळ शारीरिक भीती नाहीये, ती एक भयंकर मानसिक कोंडी आहे. ते थांबणं म्हणजे कधीही मृत्यूला कवटाळण्यासारखं आहे. खरंय. या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला तर असं दिसतं की हेरगिरीचं हे जग अत्यंत गुंतागुंतीचं आणि अनेक पदरी होतं. एका साध्याशा कोणाच्याही लक्षात न येणाऱ्या मंदिरातील दानपेटी खालून सुरू झालेला हा प्रवास एका बौद्धिक केंद्रापर्यंत पोहोचला, जिथे वेषांतर आणि औषधांद्वारे जगण्याची कला शिकवली जात होती. हो, आणि त्याच वेळी राज्याशी गद्दारी करणाऱ्यांना अत्यंत क्रूरपणे संपवलंही जात होतं. यातून मला तर एक गोष्ट स्पष्ट होते की इतिहासातील राज्यांचं भवितव्य केवळ रणांगणावर नाही तर अशा अंधाऱ्या तळावर घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवरही ठरत असे. नक्कीच. या अदृश्य सैनिकांच्या आणि त्यांच्या गुप्त विश्वाच्या बळावरच अनेक मोहिमा यशस्वी झाल्या. गुप्तहेर खात्याची ही अफाट व्याप्ती आपल्याला इतिहासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देते. युद्ध केवळ शस्त्रांनी नाही तर बुद्धीने, नियोजनाने आणि शिस्तीने जिंकलं जातं, हे या प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतं. हे सर्व विश्लेषण खरोखरच अवाक करणार आहे. पण या सत्राचा शेवट करताना या मूळ मजकुराच्या आधारे माझ्या मनात एक असा विचार समोर येतो जो नक्कीच सर्वांना विचार करायला लावणार आहे. कोणता विचार? आपण पाहिलं की या तळाची सुरक्षा अत्यंत कडक होती. परवलीच्या शब्दासाठीही तिथे मृत्यूची शिक्षा होती. हो, ते जर आपण पाहिलंच. तरीही सखारामसारखी एक अत्यंत सामान्य आणि या यंत्रणेशी कोणताही संबंध नसलेली व्यक्ती केवळ एका चुकीच्या ओळखीमुळे या कमांड सेंटरच्या अगदी हृदयापर्यंत पोहोचू शकली. हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मग मला असा प्रश्न पडतो की मानवी चुकांवर आधारित ही यंत्रणा
खरोखरच अभेद्य होती का? जिथे एका सामान्य माणसाला हेर समजून आत घेतलं जाऊ शकतं, तेथे एखादा खराखुरा शत्रूचा हेर असाच गैरसमज निर्माण करून आत पोचला नसणार कशावरून? बापरे, हा खूपच गंभीर प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, एकदा का एखादी व्यक्ती या अशा भयानक, रक्तबंबाळ आणि मृत्यूच्या सावटाखाली असलेल्या गुप्त जगात अडकली, की तिथून स्वतःची खरी ओळख घेऊन जिवंतपणे बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग खरोखरच अस्तित्वात असतो का? हाच प्रश्न अनुत्तरित राहतो.